पदाची निवडणूक आता येत्या 20 तारखेला होणार आहे आणि त्यासाठी आज अर्ज दाखल करणार आहेत. सर्वच पक्षांनी आपली त्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी कंबर कसली असून भाजपा मधील अंतर्गत गटबाजी ही दूर झाली आहे. त्यामुळे आता नारायण चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तर दुसरीकडे महायुती म्हणून लढणारा शिंदे सेना यांनी आपली भूमिका स्पष्ट करीत उपमहापौर महापौर पदासाठी दावा ठोकला आहे. त्यामुळे आता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे कोणत्या पक्षाचा महापौर निवडून येणार आहे आणि कोणाची सत्ता बसणार आहे. एकीकडे भाजपा पक्षाचे 22 तर काँग्रेसचे 30, शरद पवार गटाचे 12, समाजवादीचे 6, तर अपक्ष म्हणून 1 आणि एकता विकास मंचचे 3, तसेच कोणार विकास आघाडीचे 4. तर असे हे 90 जागांसाठी ही महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक लढवली जाणार आहे. त्यामुळे आता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे की हे कोणाचं महापौर बसेल आणि कोणाचा उपमहापौर बसेल आणि सत्ता कोणाची आणि गुलाल कोणाचा. सुमित गरत, एल एस मराठी न्यूज, भिवंडी.